बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी भिवंडीतून येते। भिवंडी तालुक्यातील राहनाळ इथं ऑइलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाहीये, पण ही आग भीषण स्वरूपाची आहे। रवी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवी, आगीचं काही कारण कळलंय का आणि किती नुकसान झालंय? म्हणजे विलास अद्यापही आगीचं कारण समजू शकलेलं नाहीये। ही आग भिवंडी तालुक्यातील राहनाळ गावातील शंकर कंपाऊंड आहे। इथे केमिकलचं गोदाम आहे, त्याच्यामध्ये ऑइल पण आहे आणि ती भीषण आग लागलेली आहे। 1 तासापूर्वी ही आग लागलेली आहे। 2 अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल असून ती आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। मात्र यामध्ये कुठलाही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। मोठी धुराची लोन सुद्धा आपण पाहू शकतो आपल्या फुटेजमध्ये आणि त्याचप्रमाणे ड्रमचे स्फोट सुद्धा होत आहेत। आग विझवण्याचा प्रयत्न शर्थीचे सुरू आहेत। आग अद्यापही 1 ते 2 तासामध्ये आग आटोक्यात येण्याची शक्यता आहे। विलास, धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरील कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय पालिकेकडून करण्यात येणार आहे। ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, पनवेल, पेण या भागात राहणाऱ्यांसाठी पालिका राहण्याची सोय करणार असल्याची माहिती महापौर जयवंत सुतार यांनी दिली आहे। महापौर, आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांची या संदर्भातली बैठक आज पार पडली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। कर्मचारी जे कामाला जातात ते नवी मुंबईमध्ये वास्तव्य करतात, त्याची जबाबदारी मुंबई महापालिकेने घ्यावा अशा आशयाचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि म्हणून आयुक्त महोदयांना आज निर्देशित केलेले आहे की आपल्या नवी मुंबई महापालिकेमध्ये अन्य शहरामधून जे कर्मचारी येत आहेत त्याचं सर्वेक्षण करून त्या कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था आपल्या शहरामध्ये आपण करून घ्यावी, जेणेकरून आपल्या नवी मुंबई महापालिकेतून येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कुठेतरी प्रादुर्भाव होतो आहे, हा मेसेज जाऊ नये म्हणून अगोदर आपण सुरुवात करावी। आणि आयुक्त महोदयांनी तशा पद्धतीनं सांगितलेलं आहे की आपण तातडीनं हा निर्णय घेऊन टाकू, आपल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था आपण या शहरामध्ये राहण्याची व्यवस्था आपण करू। तेव्हा मुंबई शहराच्या आजूबाजूला असलेल्या 5 महानगरपालिकांमध्ये मुंबईत येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय हे समोर आल्यानंतर आता या 5ही महानगरपालिकांमध्ये उपाययोजना करण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्यात। याच दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका यांच्यामध्ये विचार सुरू होता की जे कर्मचारी मुंबईत जात आहेत तर त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नो एंट्री करावी, मुंबईमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात यावी। नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेण्याचं सुतोवाच केलं होतं। त्यानंतर आता नवी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतलाय की नवी मुंबई महानगरपालिकेत राहणारे जे इतर शहरातले कर्मचारी आहेत त्यांची व्यवस्था आता नवी मुंबईत करण्यात येणार आहे। विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। विनय, यात मुंबईचा समावेश नाही, मुंबईतल्या कर्मचाऱ्यांबद्दलचा नेमका काय निर्णय झालाय? विलास, ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिका आपल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी उचलत नाही आहे आणि मुंबईमुळे ती कर्मचारी पुन्हा नवी मुंबई असेल ठाणे आणि इतर शहरांमध्ये ते पोहोचत आहेत आणि त्याचमुळे त्यांचे कुटुंब आणि या शहरात देखील लागण वाढते। यासाठी आता हा शेवटी अखेर जर राज्य सरकार किंवा मुंबई महानगरपालिके अशा पद्धतीचा निर्णय घेत नसेल तर किमान आपण तरी आपला तसा निर्णय घेऊन एक नवीन पायंडा टाकू, जेणेकरून इतर शहर देखील तशाच पद्धतीने पायंडा पाडतील आणि तशा पद्धतीने नियोजन करतील। म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांनी हा निर्णय घेतला आणि आयुक्तांना सांगितले की आपले जे कर्मचारी नवी मुंबई शहराच्या बाहेर राहतात आणि नवी मुंबईमध्ये कामाला येत असतील तर त्यांना आपल्याकडेच ठेवा, आपल्याकडे त्यांची राहण्याची सोय करा। संपूर्ण कोरोना पूर्ण झाल्यानंतर मग त्यांना आपापल्या घरी पाठवा, असा निर्णय आज बैठकीमध्ये आयुक्तांच्या सोबत झाला। आणि त्यानंतर आता आयुक्तांनी सांगितलं की लवकरच तशा पद्धतीची जी रिकामी घरं असतील किंवा शाळा असतील या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आपण राहण्याची सोय केली जाणार आहे, जेणेकरून आपल्या नवी मुंबईतला जो कोरोनाचा प्रादुर्भाव इतर शहरांपर्यंत पोहोचू नये। जर अंबरनाथ, बदलापूर, पेण, पनवेल ह्या सगळ्या भागांमध्ये जिथे कोरोनाची प्रादुर्भाव कमी आहे
आणि नवी मुंबई सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. असं असताना इतर शहरात तो फैलू नये म्हणून आपण स्वतःहून निर्णय हा नवी मुंबई महानगरपालिकेने घेतलाय. खरं म्हटलं हा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेणं गरजेचं आहे. मात्र आपल्यावरची जबाबदारी झटकण्याचं काम मुंबई महानगरपालिका करते काय असं चित्र ज्यावेळी स्पष्ट झालं त्यावेळी इतर महानगरपालिकेने मग हा निर्णय घेण्यास सुरुवात केली. पहिला निर्णय हा नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला. कदाचित आता इतर महानगरपालिकेने जर तसाच निर्णय घेतला आणि सुदैवाने जर मुंबई महानगरपालिकेने देखील तसाच निर्णय घेतला आणि जर आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या मुंबईमध्येच जर ठेवला तर नक्कीच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा थांबू शकेल. मग मुंबई असेल नवी मुंबई हे पाचही MMRDA रिजन मधली पाचही शहरं जी आहेत तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याची चिन्ह दिसतात आणि त्याचमुळे अशा पद्धतीचे निर्णय आता समोर यायला लागले आहेत. नक्कीच धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतरची बातमी आहे KDMC आयुक्तांनी दिलेल्या स्थगितीची. मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना KDMC परिसरात 8 मे पासून प्रवेश देणार नाही हा निर्णय आयुक्तांना अवघ्या 24 तासात स्थगित करावा लागलाय. मुंबईत काम करणाऱ्यांना प्रवेश देणार नाही या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आयुक्तांना बॅकफूटवर जावं लागलेलं आहे आणि आपलाच निर्णय त्यांना स्थगित करावा लागलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये वास्तव्य करणारे मुंबई येथे जे कामासाठी जातात त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही मुंबईमध्येच त्यांनी वास्तव्य करावे अशी विनंती केली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी व्यवस्था करावी अशी विनंती केली होती. परंतु व्यवस्था करण्यासाठी काही अवधी लागू शकतो आहे म्हणून 8 मे पासून जे प्रतिबंधित करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता तो आम्ही निर्णय स्थगित करीत आहोत आणि पुढील तोडगा निघेपर्यंत त्यांची व्यवस्था होईपर्यंत हा निर्णय स्थगित राहील. तिकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आज 9 रुग्ण समोर आलेले आहेत. 6 पोलिसांना यात कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलेलं आहे. कल्याण शहरातील हे सगळेजण आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा जो प्रसार आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संसर्ग वाढतोय. कल्याण शहरातील जे कर्मचारी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात याची लागण होताना दिसते. प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रदीप, काय अपडेट्स? आज जर आपण बघितलं तर कल्याण डोंबिवली हद्दीत आहेत हे जे 9 पेशंट आढळले आहेत हे सर्व कल्याण शहरातील आहेत. त्यातील आपण जर बघितलं तर मुंबई येथील 4 पोलीस कर्मचारी आहे, 1 शासकीय रेल्वे सेवेतील सुरक्षा कर्मचारी आहे. या आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा मुंबईतलेच काम करणारे जे पेशंट आहेत हे वाढताना दिसत आहेत. त्यामुळे ह्याच्यावर ठोस निर्णय आता घेतला पाहिजे. नक्कीच, आणि याबद्दल काय निर्णय होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. महाविकास आघाडी 6 उमेदवार रिंगणात उतरवणार अशा पद्धतीचं वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या बद्दल बाळासाहेब थोरात माहिती देत होते. महाविकास आघाडीची 6 उमेदवार निवडून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे एका बाजूला जी चर्चा सुरू होती की राज्यामध्ये कोरोनाचा इतका मोठा उद्रेक झालेला असताना या निवडणुका बिनविरोध का होऊ शकत नाहीयेत आणि बिनविरोध केल्या जाव्यात याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे सगळेजण प्रयत्न करत असताना आता काँग्रेस मात्र वेगळी भूमिका घेतेय. अधिकची जागा आपल्याला मिळावी याच्यासाठी त्यांचा अट्टहास सुरू आहे आणि त्यामुळे आपण निवडणूक घेणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. बिनविरोध होणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बिनविरोध आमदार होणार नाहीत हे आता जवळपास स्पष्ट होताना दिसते. कारण काँग्रेसने मात्र आता वेगळी भूमिका घेतलेली आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेब महाविकास आघाडीची बैठक होते आहे. येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने जो मुद्दे उपस्थित केले त्यावरती चर्चा झाली आहे. आपली काय भूमिका आहे? 2 उमेदवार रिंगणामध्ये असतील का एकच असेल काँग्रेसचं? रोलिंग. महाविकास आघाडीची बैठक मंत्रालयामध्ये होत आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेब महाविकास आघाडीची बैठक होते आहे. येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने जो मुद्दे उपस्थित केले त्यावरती चर्चा झाली आहे. आपली काय भूमिका आहे? 2 उमेदवार रिंगणामध्ये असतील का एकच असेल काँग्रेसचं? असे 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे आणि एकत्र पद्धतीनं आम्ही 6 जागा लढवण्याचा निर्णय आहे. ते आता फक्त त्याच्यातलं बारकावे जे आहेत ते तपासले जाणार आहेत. आम्ही सर्वजण जे आहे ते जवळपास 174 तर आमच्या लोक आहेतच आमच्याकडे आत्ताच बरोबर. त्यामुळं तसं काळजीचं आम्हाला वाटत नाही, फक्त त्यातले बारकावे फक्त तपासतात. नाही, पण 6वा उमेदवार जर रिंगणात आला तर भाजप 4 उमेदवार आहेत तर 10 उमेदवार होतील. 9 जागा रिक्त झालेल्या आहेत. मग प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडावी लागेल. नाही, आमच्याजवळ
ज्यावेळेस आमच्यावर मतदार आहेत त्यावेळेस आम्ही ती काळजी करू नये माझ्या मते, की मतदान करावं लागेल की काय. शेवटी आमचा एक सदस्य वाढणार आहे त्यामुळे. परंतु मग बिनविरोध होईल का निवडणूक? मला माहीत नाही ते तर शेवटी आम्ही 6 उमेदवार करणार आहे. भारतीय जनता पक्षाचं मी काय सांगू. नाही, परंतु ह्याच निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री साहेब देखील रिंगणामध्ये आहेत, ते देखील उमेदवार आहेत. त्यामुळे ही उमेदवार निवडणूक जी आहे बिनविरोध करण्याकडे कल आहे. नाही, मुख्यमंत्री महोदय चांगल्या मतानं निवडून येणार आहे, त्यांची काळजी नाही. आणि आमचे 6 उमेदवार आहेत. म्हणजे एकूण 6 उमेदवार अंतिम झाले साहेब. हो, आम्ही 6 उमेदवार उभे करणार आहे. उमेदवार कोण असतील साहेब? ते पाहायचं आता, ठरवायचं अजून. तर आपण बघतो आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 6 उमेदवार महाविकास आघाडीचे असणार आहेत. ह्याबद्दल आता जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. हे 6 उमेदवार कोण असणार आहे हे आता गुलदस्त्यात त्यांची नावं काही वेळातच जाहीर होणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर काश्मीरमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. हिजबुलचा जो कमांडर आहे रियाज नायकू याचा सुरक्षा दलांनी खात्मा केलेला आहे. काश्मीरमध्ये लष्कराला एक मोठं यश मिळालेलं आहे. पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपोरामधल्या बेगपुरा भागात झालेल्या चकमकीत त्याला ठार करण्यात आलंय. कर्नल मेजर समवेत 8 जवानांच्या बलिदानाचा बदला सुरक्षा दलांनी नायकूचा खात्मा करून घेतलेला आहे. चकमकीच्या दरम्यान सुरक्षा दलांनी स्फोटात नायकू लपला असलेलं जे घर आहे ते उडवून दिलेलं आहे. त्याचा दुसरा साथीदार घरात लपून बसलेला आहे. एक मोठं यश म्हणावं लागेल. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, गेल्या काही दिवसामध्ये काश्मीरमध्ये एक मोठी हानी सैन्याला झालेली होती, त्याचा बदला आज घेतला गेला असं म्हणावं लागेल. बरोबर आहे. काश्मीरचा मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट रियाज नायकू याला आज भारतीय लष्कराने यमदस्ती झाडलेला आहे. हा जो नायकू होता हा हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख होता. 2017 पासून तो प्रमुख होता. त्याच्यावर 12 लाख रुपयाचं बक्षीस देखील होतं. आज ज्या पद्धतीने काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जी चकमक झाली, या चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा हा कमांडर रियाज नायकू ठार झालेला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती मिळाली होती काल रात्रीच या संदर्भात काश्मीर पोलिसांना माहिती मिळाली. त्याच्या आधारावरती या भारतीय लष्कराने बेंगपुरा पुलवामा विलेजमध्ये आणि या संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त वाढवला आणि सकाळपासून चकमकीला सुरुवात झाली. यामध्ये बेंगपुरामध्ये जी चकमक झाली त्यामध्ये नायकू हा A++ कॅटेगरीचा हायेस्ट अमाऊंट असलेला टेररिस्ट होता आणि त्याच्यावरती 12 लाख रुपयाचा बक्षीस देखील होतं. आणि एक प्रकारे भारतीय लष्कराने जे गेल्या 4 दिवसापूर्वी जी घटना हिंदेवाडा येथे झाली होती त्यामध्ये भारतीय लष्करातील कर्नल, मेजर, पोलीस आणि सोबतच 2 जवान देखील शहीद झाले होते. त्यांचा बदला आज भारतीय लष्कराने घेतलेला आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमी औरंगाबादमधून आहे. औरंगाबादमधील आता जी शिथिलता आहे त्याचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीत आता औरंगाबादकरांना काहीशी लॉकडाऊनमधून शिथिलता मिळणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक खरेदी करता येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 349 कोरोनाबाधित समोर आलेले आहेत. अचानकपणे गेल्या 10 दिवसामध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव समोर आला आणि त्याच्यानंतर तिथं कडेकोट नियम लागू करण्यात आलेले होते. लॉकडाऊनचं कडेकोट पालन केलं जात होतं. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, प्रशासनाचा नेमका काय निर्णय आहे? एकंदरीतच बघितलं तर औरंगाबाद प्रशासन कुठेतरी थोडंसं भांबावलेलं दिसतंय. कारण सुरुवातीला त्यांनी 7 ते 11 वेळ ठरवली होती आणि त्यानंतर ईद आल्यामुळं खरेदी करण्यासाठी पुन्हा 2 ते 5:30 असा वेळ वाढून दिला होता. मात्र यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती आणि आमचे पालकमंत्री सुभाष देसाई या ठिकाणी आले, त्यांनी बैठक घेतली आणि ज्या पद्धतीने औरंगाबादकरांना भरपूर वेळ दिला होता त्यामुळे कुठेतरी बाधितांच्या संख्येमध्ये कंट्रोल होत नाही अशा पद्धतीचा एक विचार आला आणि त्यानंतर मग 3 दिवस कंटिन्यू औरंगाबाद पूर्ण 24 तास लॉकडाऊन होतं. त्यानंतर 7 ते 11 फक्त 4 तास लोकांना दिले होते. मात्र आता आकडा जो आहे कुठं थांबलेला नाही, तरी प्रशासनाने जे आहे 7 ते 1 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे. त्यामुळे आता जे आहे आणि महत्वाची म्हणजे 1 दिवसाआड 7 ते 1 अशा पद्धतीचे या ठिकाणी खरेदीसाठी अत्यावश्यक लोकांना वेळ मिळणार आहे. एकंदरीतच काय तर प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांना आकडा जो काय प्रादुर्भाव आहे ते थांबवण्यामध्ये अपयश येताना दिसते. कारण दररोज 35 ते 40 जे आहेत रुग्ण दररोज सापडत आहेत. आज सकाळपासून दुपारपर्यंत जवळपास 21 रुग्ण पुन्हा आढळलेले आहेत.
त्यामुळं आता कुठेतरी ही वेळ वाढवणं कुठं प्रशासन, पोलीस प्रशासन आता अंगलट येतं का, की कोरोना बाधितांचा आणखी आकडा वाढू शकतो का, अशा पद्धतीचा एक विचार या ठिकाणी येतं. 7 ते 11 ही वेळ होती, आता 7 ते 1 दिलेली आहे. वाढव वेळीमध्ये जर कोरोना बाधित रुग्ण जर आणखी मोठ्या प्रमाणात सापडायला लागले तर ही वेळ कमी केली जाऊ शकते. विलास. धन्यवाद सिद्धार्थ तुमच्या या सविस्तर माहितीबद्दल. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातून एक महत्त्वाची बातमी येते. पुण्यात अवघ्या 18 तासात पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी U-टर्न घेतलाय. पुण्यात सकाळी 7 ते रात्री 7 दरम्यान सामान्य नागरिकांना विनापास पेट्रोल डिझेल मिळणार असं सांगितलेलं होतं. 24 तासात आता 3 वेगवेगळे आदेश काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे या सगळ्याबद्दल विचार होणं गरजेचं आहे. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. अद्वैत, प्रशासनाला नेमकं झालंय काय? कारण ज्या पद्धतीने एखादा आदेश निघतो त्याची अंमलबजावणी खाली होण्याच्या आत दुसरा आदेश निघतो आणि सगळा गोंधळ होतोय, असं का होतंय? विलास, अगदी बरोबर आहे. सध्या आपण जर बघितलं तर गोंधळात गोंधळ अशी ही स्थिती आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर गेले अनेक दिवस म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमी जेव्हापासून लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा फक्त अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या लोकांनाच हे पेट्रोल मिळत होतं. त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा हा शिथिल करण्यात आला आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 6 अशा पद्धतीनं जीवनावश्यक वस्तू आणि किराणा सोडून इतर दुकानं असतील किंवा अगदी दारूची दुकानं असतील ती सुरू झाली, तेव्हा सामान्य नागरिकांना अपेक्षा होती की त्यांना ते पेट्रोल मिळेल. परंतु सामान्य नागरिकांना पेट्रोल देता आलं नाही. त्याचं महत्वाचं कारण होतं पोलीस. कारण नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी करू लागले की पेट्रोल पंपावरती हमरीतुमरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे तो निर्णय परत फिरवावा लागला आणि काल पुन्हा रात्री फक्त अत्यावश्यक सुविधा जे पुरवणारे आहेत त्यांनाच पेट्रोल मिळेल असा आदेश आला. मात्र तो इतक्या उशिरा आदेश आला रात्री 11 वाजता की आज सकाळी पुन्हा लोकांची गर्दी झाली आणि पुन्हा ही चर्चा सुरू झाली. यामध्ये अशी सूत्रांची माहिती आहे की थेट पालकमंत्री जे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला गेला आणि आता अजित पवारांनी सांगितल्यानंतर पुन्हा हा नवीन आदेश काढलेला आहे आणि या आदेशानुसार आता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे जो कंटेनमेंट झोन आहे तो सोडून पुणे शहर असेल किंवा जिल्हा इथं सामान्य नागरिकांना इंधन मिळणार आहे आणि जीवनावश्यक वस्तू किंवा सुविधा पुरवणारे जे लोक आहेत त्यांना मात्र त्या संध्याकाळी 7 नंतर देखील मिळणार आहे. अर्थात हा निर्णय तरी टिकणार का हा सोडला जाईल अशी भीती मात्र व्यक्त होतीये. त्यामुळे निश्चितपणे प्रशासकीय निर्णय घेताना एक वाक्यता दिसत नाहीये पुण्यामध्ये आणि त्यामुळेच अशी गोंधळाची स्थिती जी आहे ती वारंवार बघायला मिळते. खरं आहे अद्वैत, सगळीकडे सध्या ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा गोंधळ उडतोय. कारण एक आदेश येण्याच्या आत दुसरा आदेश हातात आलेला असतो. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण थेट जातोय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. काही त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी केली जाते. तर मला वाटतं की अशा या सगळ्या याच्यातून एकतर लॅब्सवरचा जो लोड आहे, टेस्टिंगचा जो लोड आहे, आज नवीन जे येत आहेत त्यांच्या टेस्टिंग्स करणं लॅबला महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर डिस्चार्ज करण्यासाठी जे 2 टेस्ट घ्यावे लागतात 24 तासाच्या अंतरावर ते पण करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी लॅबवरचा लोड खऱ्या अर्थाने वाढतोय आणि म्हणून या ICMRच्या नवीन मार्गदर्शक सूचनेची आम्ही वाट बघत आहोत की ज्याच्यामध्ये ते 14 दिवसाचा पिरियड असिम्प्टमॅटिक लोकांसाठी कमी करतील आणि त्याचबरोबर काही त्याच्यात 2च्या ऐवजी 1ही करू शकतात किंवा करू नाही, जे काही असेल तर ते जर झालं तर अधिक उत्तम होईल. दुसरं, आपल्याकडे एकूण राज्यामध्ये 617 मृत्यू झालेले आहेत म्हणजे त्याचा दर हा 4% आपल्या राज्याचा तो दर आहे. मुंबईमध्ये यामध्ये 9,945 एकूण केसेस आहेत आणि मुंबईचा मृत्यू हा 387 आहे जे 3.5% दरम्यान आहे आणि तो देशाच्या ॲव्हरेज मृत्यू दरापेक्षा नक्कीच कमी आहे. एकूण आपल्याकडे टेस्टिंग्स ज्या केलेल्या आहेत त्या 1,82,884 टेस्टिंग्स केलेल्या आहेत आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून सांगू इच्छितो की एक NIVचं लॅब होतं त्याच्यावरून आपण 1वरून 54वर गेलेलो आहोत. आपण 54 टेस्टिंग लॅब्स आपल्या या ठिकाणी आहेत. यामध्ये 30 गव्हर्नमेंटच्या आपण निर्माण करू शकलो, सुरू करू शकलो एवढ्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आणि 24 प्रायव्हेटला आपण परवानगी दिली. असे एकूण 54
आपण त्या ठिकाणी करतोय. 8-10 हजाराच्या वर दररोजच्या टेस्टिंग आपण त्या ठिकाणी करू शकतोय. तेव्हा राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असताना राज्य सरकार नेमक्या काय काय उपाययोजना करत आहे, कशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत हे आरोग्यमंत्री सांगत होते. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.